माझा दादा आईला घेऊन गावाकडे आला. थोडा वेळ बसून नंतर म्हणाला, चल आई, आता मी जातो. सकाळी मला ड्युटीवर पण वेळेवर पोहोचायला लागते. माझा थोरला भाऊ आकाश जाण्यासाठी उठून उभा राहिला. तसा मी पण त्याला निरोप देण्यासाठी उभा राहिलो. आई म्हणाली, आकाश, बोलण्यात कधी वेळ निघून गेला समजलंच नाही. चल आपण जाऊ. असं म्हणत ती पण माझ्या थोरल्या भावासोबत घरातून बाहेर आली आणि गाडीत बसायला लागली. तसा दादा म्हणाला, आई, तू माझ्यासोबत का येत आहेस? तू इथेच राहा. मी तर पूर्ण दिवस कामावर असतो आणि तू घरी एकटीच असतेस. तुझी काळजी घेणारे घरात कोणीच नसते. मी तर तुला इथे सोडण्यासाठीच आलो होतो. असं म्हणत तो गाडीत बसला आणि निघून गेला. त्याला जाताना बघून आई रडायला लागली. तिचा चेहरा उदास दिसत होता. तिच्या डोळ्यात एक असे दुःख होते ते शब्दात सांगता आले नसते. मी आईच्या हाताला पकडून तिला प्रेमाने घरात घेऊन आलो आणि म्हणालो, आई, तू का रडत आहेस? तुझ्याजवळ मी आहे ना. मी तुझी सेवा करेन. तुला तक्रार करायची संधी देणार नाही. तू फक्त उदास होऊ नकोस. माझं बोलणं ऐकून आईने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि मला आशीर्वाद दिला. पण तिच्या चेहऱ्यावरचा उदासपणा कमी झाला नाही. तिला असं उदास बघून मी पण उदास झालो. माझं मन पण आतून तुटत होतं. तरीसुद्धा मी स्वतःला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. पण मला माहीत होतं, पुढचे काही दिवस आईचे मन असेच उदास राहणार आहे. नंतर तिची ती ठीक होईल. आणि खरंच तसेच झाले. काही दिवस आई उदास राहिली. माझ्या डोळ्यात बघायला घाबरत होती. जणू तिला तिच्या वागण्यावर लाज वाटत असावी. पण हळूहळू तिचं मन हलकं झालं आणि ती खुश राहायला लागली. आईला आनंदात बघून मी पण खुश होतो. पण माझा आनंद हा जास्त दिवस टिकला नाही. आई आजारी पडली. तिच्या चेहऱ्यावरची चमक कमी व्हायला लागली. मी तिला गावातल्याच डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तिला काही औषधं दिली. ती खाऊन आईची तब्येत थोडी सुधारली. पण तिचा थकवा स्पष्ट दिसत होता. जणू आतल्या आत कुठल्या तरी ओझ्याखाली दबली आहे. एक दिवस मी शेतात काम करून घरी परत आलो. तर आईने मला हात पकडून तिच्या जवळ बसवले आणि म्हणाली, राघव, मी जास्त करून तुझ्या मोठ्या भावाची आकाशची काळजी घेत होते. तुझ्याकडे कधी लक्ष पण दिले नाही. तू किती चांगला आणि समजूतदार मुलगा आहेस. माझी किती काळजी घेतोस. आणि एक तो आहे. थोडे दिवस आईला जवळ ठेवून घेतल्यानंतर लगेच कंटाळून गेला आणि इथे तुझ्याजवळ सोडून गेला. माझे सामान पण त्याच्या घरातच राहिले. कधीतरी जाऊन ते घेऊन ये. तिच्या आवाजात दुःख आणि तक्रार दोन्ही होतं. मी म्हणालो, आई, मी नाही जाणार. मी त्याला फोन करून सांगतो. तो कुठल्या तरी नोकराच्या सोबत पाठवून देईल. मी तिथेच बसून दादाला फोन केला. तसा तो म्हणाला, मी अगोदरच नोकराच्या जवळ आईचे सामान पाठवून दिले आहे. आज उद्या भेटून जाईल. त्याचं बोलणं ऐकून आईचं मन अजूनच दुःखी झालं. तिच्या चेहऱ्यावरचा उदासपणा परत आला. तिचे डोळे भरून आले. मी तिचा हात हातात घेऊन तिची समजूत काढत म्हणालो, आई, तू काळजी करू नकोस. मी आहे ना. पण तिच्या डोळ्यात एक मोकळेपणा होता. तो मनातून तोडत होता. जणू तिने जगण्याची आशा सोडून दिली आहे. आई मला सोडून जाऊ नये या भीतीने त्या दिवशी खरंच मी पहिल्यांदा मनातून खूप घाबरलो होतो. मी आणि माझा थोरला भाऊ दोघांचे स्वभाव खूप वेगवेगळे होते. तो शांत आणि गंभीर स्वभावाचा होता. तर मी खूप चंचल स्वभावाचा होतो. लहानपणी खूप उनाडक्या करत असायचो. खूप उचापती करत असायचो. कधी झाडावर चढत असायचो तर मित्रांच्यासोबत फिरत असायचो. उनाडक्या करायचो. आणि माझा थोरला भाऊ अभ्यास करत असायचा. तो खूप हुशार होता. आई पण माझ्या अशा वागण्याला खूप कंटाळली होती. ती मला समजून सांगायची आणि मला माझ्या अवस्थेवर सोडून द्यायची. नंतर नंतर आईने माझ्यावर लक्ष द्यायचे सोडून दिले आणि तिने तिचे पूर्ण लक्ष माझ्या थोरल्या भावावर केंद्रित केले. तो अभ्यासात खूप हुशार होता. त्याने आईची मान गर्वाने ताठ केली होती आणि मी प्रत्येक वर्गात 2-3 वेळा नापास होऊन मग पुढच्या वर्गात जात असायचो. मी 7वी नंतर माझं शिक्षण सोडून दिलं. मी गॅरेजमध्ये गाड्या दुरुस्ती करायचे काम शिकलो आणि नंतर मग मोबाईल रिपेअरिंगचे काम शिकायला सुरुवात केली. माझं डोकं अभ्यासात खूप कमी चालायचं. मला पुस्तकातला एकही शब्द लक्षात राहायचा नाही. पण बाकीची कामं मी खूप लवकर शिकत असायचो.
गाड्या दुरुस्ती करण्यात आणि फोन दुरुस्त करण्यात गावात माझा कोणीही हात पकडत नव्हतं. या कामात मी माझं एक वेगळं नाव बनवलं होतं. पण आईच्या नजरेत माझ्या कामाला काहीच किंमत नव्हती. कारण तिच्या सगळ्या अपेक्षा थोरल्या भावाकडून होत्या. तिची सगळी स्वप्न त्याच्याशी जोडली गेलेली होती. मी फक्त तिचा नावापुरताच मुलगा राहिलो होतो. आमचे घर जास्त श्रीमंत नव्हते. थोडीफार शेती होती, पण ती पण जास्त नव्हती की आरामात आयुष्य जगत राहू. कधी कधी तर काळजी लागून राहायची की आता पुढचे दिवस कसे काढायचे. चांगले पीक आले की मनाला शांती मिळायची, पण कधी नुकसान झाले तर खूप प्रॉब्लेम यायचे. पण आईच्या सगळ्या आशा दादाकडून होत्या. त्यांनी त्याची मोठे अधिकारी होण्याची स्वप्न बघितली होती. त्याला परीक्षेची तयारी करायला सांगितली. त्यासाठी तिने तिचे सांभाळून ठेवलेले दागिने विकले आणि त्या पैशातून त्याला शहरात मोठ्या कोचिंग क्लासमध्ये शिकायला पाठवलं. तो हॉस्टेलमध्ये राहायचा. चांगले खाणेपिणे, चांगले कपडे आणि मोठमोठ्या लोकांच्या मध्ये त्याचं उठणं बसणं असायचं. आणि दुसरीकडे माझ्यावर आईचा 1 रुपयाचा पण कर्ज नव्हतं. तिने कधी माझ्यावर 1 रुपया पण खर्च केला नव्हता. कारण मी काम शिकत शिकत थोडे पैसे कमवत होतो. ते पैसे मी आईच्या हातात आणून देत असायचो. कधी कमी, कधी जास्त, पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करायचो की आईला कुठल्या गोष्टीची कमी पडू नये. पण आईची नजर कायम थोरल्या भावावर असायची. त्याच्याकडून तिला उज्ज्वल भविष्य दिसत असायचे. सारखी म्हणायची, माझा मोठा मुलगा माझे नाव मोठे करणार, चांगल्या पोस्टवर नोकरी करणार आणि माझे सगळे दुःख संपून जाणार. ती हीच स्वप्न बघत जगत होती. मी शांत बसून तिचं बोलणं ऐकून घ्यायचो. कारण मला माहीत होतं की माझ्या मेहनतीची तिला कदर नाही आणि दिसत पण नव्हती. तिला फक्त तिची स्वप्न थोरल्या भावासोबत दिसत होती. माझा थोरला भाऊ आकाश आईच्या आशीर्वादाने आणि त्याच्या मेहनतीने मोठा अधिकारी बनला. त्या दिवशी गावात सगळे खूप खुश होते. आईचे मन गर्वाने फुलून आले होते. सगळे लोक त्याचे अभिनंदन करायला घरी येत होते. ती प्रत्येकाला हेच सांगत होती की मला माहीत होतं माझा मुलगा माझे नाव मोठे करणार, मोठा अधिकारी होणार आणि त्याने माझे स्वप्न पूर्ण केले. काही दिवसातच माझ्या थोरल्या भावाने शहरातच एका मुलीशी लग्न केले. आता त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. चांगले घर, चांगली नोकरी, त्याची वेगळी दुनिया होती. आईचं मन आता तिथेच रमत होतं. मी आईला खूप समजावून सांगितलं की आई, तू माझ्याजवळ इथेच गावात राहा, मी तुझी जास्त काळजी घेईन. पण तिने माझे काहीच ऐकले नाही आणि माझ्या भावाजवळ शहरात राहायला गेली. त्या दिवशी माझं मन खूप बेचैन झालं होतं. घरातला आनंद गेल्यासारखं वाटत होतं. घर मोकळं झालं. मी त्या मोकळ्या घरात बसून विचार केला की जर आई दादाजवळ राहून खुश राहत असेल तर मला दुसरे अजून काय हवे आहे. तिच्या आनंदातच माझा आनंद आहे. पण माझा आनंद जास्त दिवस टिकला नाही. 2 महिन्यातच दादा आईला घेऊन गावी आला आणि तिला माझ्याजवळ सोडून गेला. आता त्याच्या चेहऱ्यावर तो पहिल्यासारखा आपलेपणा नव्हता आणि नाही प्रेम होतं. तो फक्त एवढंच म्हणाला की मी दिवसभर कामावर असतो, घरात आईची काळजी घेणारं कोणीच नाही. त्यापेक्षा तिच्यासाठी हेच चांगलं आहे की ती इथे तुझ्या जवळ राहील, असं म्हणत तो तिला माझ्याजवळ सोडून गेला. आईच्या चेहऱ्यावर शांती होती, डोळ्यात पाणी होतं, पण ती काही बोलली नाही. मी तिला घरात घेऊन आलो आणि मनातल्या मनात निर्णय घेतला की आईला कुठल्याच गोष्टीची कमी पडू द्यायची नाही. वेळेसोबत आईचं वागणं माझ्यासोबत बदलायला लागलं. ती पहिल्यापेक्षा जास्त माझ्याशी प्रेमाने वागत असायची. मी पण लग्न केलं. माझी बायको माझ्या आईसोबत खूप प्रेमाने राहत होती. घरात एक शांती आली होती. माझे पण काम चांगले चालले होते. मी दिवसभर मेहनत करत असायचो आणि रात्री घरी येताना दिवसभराची कमाई घरी घेऊन यायचो. त्यावर आमचे घर चालत होते. सुखाची, इज्जतीची भाकरी खात होतो आणि त्यातच मी संतुष्ट होतो की आईला कमीत कमी सुखात तरी ठेवत आहे. पण हे सुख पण जास्त दिवस टिकले नाही. आमच्या घराला, सुखाला कुणाची तरी नजर लागली. त्याच दिवशी आईची तब्येत बिघडली. अगोदर तिचं डोकं थोडं थोडं दुखत होतं, मग हळूहळू ते जास्त दुखायला लागलं. आई सारखी बोलायची, माझं डोकं खूप दुखत आहे,
ती डोकं पकडून बसायची. तिची अवस्था बघून मी खूप घाबरलो आणि तिला शहरातल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन गेलो. तिथे गेल्यावर आईचे रिपोर्ट ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी सांगितलं की आईला ब्रेन ट्यूमर झाला आहे आणि त्याच्यावरचे उपाय खूप महाग आहेत. मी कसलाच विचार न करता तिच्यावर ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. माझे सगळे साठवलेले पैसे त्यात खर्च झाले. येणारा प्रत्येक दिवस नवीन अडचण घेऊन यायचा. औषधे, उपचार, दवाखान्याचा खर्च कमी व्हायची नावच घेत नव्हते. जेव्हा माझ्याजवळ काहीच उरलं नाही तेव्हा आई स्वतः मला म्हणाली, तुझ्या दादाशी बोलून घे. तो तुझा भाऊ आणि माझा मुलगा आहे. तो नक्कीच मदत करेल. मी त्याच्या जवळ गेलो आणि सगळं काही त्याला सांगितलं. हेही सांगितलं की आईने तुला तिच्या उपचारांचा खर्च उचलायला मला मदत करायला सांगितले आहे. पण त्याने स्पष्ट नकार दिला. त्याच्या डोळ्यात जरा पण आपलेपणा उरला नव्हता. जणू आम्ही त्याचे कोणीच लागत नव्हतो. मी काहीच बोललो नाही आणि तिथून निघून आलो. त्या दिवशी मी मनातून पूर्णपणे तुटून गेलो होतो. पण मी आईसमोर स्वतःला मजबूत ठेवलं. गावी घरी येऊन मी एक मोठा निर्णय घेतला. मी माझे घर, शेती सगळं काही विकलं. तेच घर ज्यात आम्ही आमचे सगळे आयुष्य घालवले होते. मी सगळं काही विकून आईचा उपचार केला. बायकोला तिच्या माहेरी सोडले होते आणि मी आईसोबत दवाखान्यात दिवसरात्र तिची सेवा करत होतो. स्वतः उपाशी राहायचो, पण आईला वेळेवर जेवायला देत होतो. आईचे ऑपरेशन झाले आणि देवाच्या कृपेने ते यशस्वी झाले. हळूहळू आईची तब्येत सुधारायला लागली आणि माझ्या मनात नवीन आशा निर्माण व्हायला लागली की कदाचित आता सगळे ठीक होईल. पण आता मनात एक प्रश्न उभा होता. आता कुठे जायचं? नाही घर होतं, नाही राहण्याचा कुठलं ठिकाणं. दवाखान्यातून आईला सोडलं. तिथले सगळे बिल भरून दवाखान्यातून आईला घेऊन बाहेर आलो. पण बाहेर आल्यावर पावले जागेवरच थांबली. मला कळतच नव्हतं की कुठे जायचं. बाहेर येऊन एका झाडाखाली बसलो. आई खूप थकली होती. माझ्या डोक्यात हजार प्रश्न घोळत होते. जणू आयुष्य एका वळणावर येऊन थांबले आहे. बाजूला कचऱ्याचा ढीग पडला होता. अचानक माझी नजर त्यावर पडली. त्या ढिगात काहीतरी चमकत होतं. ते बघून माझे डोळे चमकले. मी असं काहीतरी बघितलं होतं ज्याचा मी कधी विचार पण केला नव्हता. माझी नजर त्या चमकत असणाऱ्या पेपरवर खिळली होती. मला कळत नव्हतं की हे खरं आहे का स्वप्न. माझी नजर त्या ढिगात पडलेल्या घडी घालून टाकलेल्या पेपरवर उडत असणाऱ्या पानावर पडली. जणू ते मला त्याच्याकडे बोलवत होतं. मी पुढे जाऊन ते उचललं. त्यात लिहिलं होतं की एका मोठ्या मोबाईल कंपनीत रिपेअरिंग करणाऱ्या अनुभवी मुलांची गरज आहे. त्यावर त्यांचा फोन नंबर लिहिला होता. मी त्या नंबरवर फोन केला. त्यावरून मला समजलं की 3 महिन्यांचे ट्रेनिंग आणि जे निवडले आहेत त्यांना बाहेरच्या देशात जाण्याची संधी मिळणार आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. जणू ही संधी स्वतः चालून माझ्याकडे आली होती. मी आईकडे बघितलं. ती माझ्याकडे आशेने बघत होती. त्याचवेळी मी निर्णय घेतला की मी माझे नशीब बदलणार. मी आईला घेऊन सरळ बायकोच्या माहेरी गेलो. परिस्थिती अशी होती की माझ्याजवळ ना राहायला स्वतःचे घर होते, नाही कुठला ठिकाणा जिथे मी आईला घेऊन जाऊ शकलो असतो. मी सासू सासऱ्यांच्या समोर माझे प्रॉब्लेम सांगितले. आईला आणि माझ्या बायकोला त्यांच्याजवळ ठेवून घेण्याची विनंती केली. त्यांनी पण खूप प्रेमाने माझे बोलणे मान्य केले. माझे सासरे म्हणाले, जावई बापू तुम्ही काळजी करू नका. तुम्ही निश्चित होऊन जावा. मी यांची काळजी घेईन. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या मनावरचे ओझे कमी झाले. मी आईच्या आणि बायकोच्या हातात थोडे पैसे ठेवले. त्या मला म्हणाल्या, याची काही गरज नाही. पण मी जबरदस्तीने त्यांच्या हातात पैसे दिले. कारण माझी अशी इच्छा होती की माझ्यामुळे कुणाला प्रॉब्लेम होऊ नयेत. त्यानंतर मी त्यांचा निरोप घेऊन त्या पत्त्यावर गेलो. पूर्ण वाटेत मनात एक विचित्र भीती होती आणि त्यासोबतच आशा पण होती. कधी असं वाटायचं की ही संधी मला मिळेल, तर कधी भीती पण वाटायची की नाही मिळाली तर. पण मी सगळे देवाच्या भरोशावर आणि माझ्या नशिबावर सोडले होते. तिथे गेल्यावर बघितले की प्रत्येकजण आपापल्या कामात निपुण होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आशा आणि भीती दोन्ही होतं. माझी वेळ आली.
तेव्हा मी खूप आत्मविश्वासाने काम सुरू केले आणि तो दुरुस्त करून दाखवला. त्यातले प्रॉब्लेम सांगितले, कारण हे सगळे माझ्यासाठी नवीन नव्हते. मी हे काम कायम करत होतो. माझ्या कामाचा वेग बघून तिथले सगळे लोक हैराण झाले. त्यांनी नंतर मला सांगितलं की मी सिलेक्ट झालो आहे. हे ऐकून माझ्या मनात नवीन आशा निर्माण झाली. मी देवाचे मनापासून आभार मानले आणि आईचा चेहरा आठवला. ट्रेनिंग सुरू झाली. त्यात मी दिवसरात्र मेहनत केली. 3 महिन्यांचे काम मी 2 महिन्यात शिकून पूर्ण केले. या काळात मला चांगले पैसे पण मिळत होते. ते मी घरी पाठवून देत होतो. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर मला बाहेरच्या देशात जाण्याची संधी मिळाली. तिकडे जाण्याआधी मी आईला आणि बायकोला भेटायला गावी गेलो. मी त्यांना पैसे दिले, म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टीची कमी पडू नये, आणि वचन पण दिलं की लवकरच घरी परत येईन. आईचा आशीर्वाद घेतला आणि निघालो. बाहेरच्या देशात माझे नवीन आयुष्य माझी वाट बघत होते. तिथे गेल्यावर मी मन लावून काम केले. दिवसरात्र मेहनत केली. तिकडे मला चांगला पगार मिळत होता. मी प्रत्येक महिन्याला घरी पैसे पाठवत असायचो. वेळ पुढे गेली आणि माझी मेहनत रंगाला आली. मी तिथे खूप पैसा कमवला आणि घरी परत आलो. मी येताना एवढे पैसे घेऊन आलो होतो की मी माझे स्वतःचे मोबाईलचे नवीन दुकान सुरू केले. हळूहळू माझी दुकाने वाढत गेली. मी त्या पैशातून स्वतःचे घर विकत घेतले. मी कितीतरी गरजू मुलांना कामावर ठेवले. त्यांना शिकवले होते. त्यांना चांगला पगार देत होतो. आज माझ्याजवळ माझे स्वतःचे घर, माझी ओळख आणि सगळ्यात महत्त्वाचे माझ्या आईचा आशीर्वाद होता. माझ्यासोबत माझी आई आणि बायको आता सुखात आनंदात राहत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरची शांती बघून मला आनंद व्हायचा. कधी कधी माझ्या मनात विचार यायचा की जर त्या दिवशी मला तो पेपरचा तुकडा सापडला नसता तर कदाचित माझं आयुष्य तिथेच थांबले असते. पण देवाने माझ्यासाठी मार्ग शोधला होता. आज मी एका मोठ्या अधिकाऱ्याच्या पगारापेक्षा दुप्पट पैसे कमवत आहे. पण मला गर्व माझ्या पैशांवर नाही, तर या गोष्टीचा आहे की मी माझ्या आईची साथ कधीच सोडली नाही. शेवटी आईच्या प्रार्थनेने आणि तिच्या आशीर्वादाने आज मी एवढा श्रीमंत, यशस्वी माणूस झालो आहे. मी माझ्या नवीन आयुष्यात खुश होतो. अचानक एक दिवस बातमी मिळाली की माझ्या भावाच्या आयुष्यात सगळं काही बदलले आहे. लाच घेतल्यामुळे त्याचे पद त्याच्याकडून काढून घेतलं आहे. त्याच्या आयुष्यात ती शांती नव्हती जी अगोदर होती. त्याची नाती तुटली होती. काही वर्षांनी एक दिवस अचानक तो माझ्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि हार स्पष्ट दिसत होती. तो दारात उभा राहून घरात येण्यासाठी हिंमत गोळा करत होता. तो घरात आला आणि पहिल्यांदा आईच्या पायात बसून तिची माफी मागितली. त्याचा आवाज थरथरत होता. तो म्हणाला, आई, त्यावेळी मी तुझी कदर केली नाही. तुझा आशीर्वाद समजलो नाही. आज माझ्याजवळ काहीच नाही. नाही मूलबाळ आहे आणि नाही घरात शांती. त्याचे बोलणे ऐकून घरात शांतता पसरली. आईच्या डोळ्यात पाणी होतं. जरी ती दादावर नाराज होती, पण होती तर ती एक आईच ना. आईने त्याला माफ केलं, पण तिच्या शांत बसण्यात एक असे दुःख होते ते शब्दात सांगता येणार नाही. मी फक्त विचार करत होतो की देव माणसाला सगळं काही देतो, पण त्याच्या कर्मामुळे त्याच्यापासून सगळं काही हिसकावून पण घेऊ शकतो.